अगं सारंग आहे त्याच्या खोलीत. पण मी तुम्हालाच भेटायला आले. का त्याला भेटायचं नाही? नाही. रागावलीस वाटतं. हो, मी रागवले त्याच्यावर. असं काय केलं माझ्या पोराने? तुम्ही त्यालाच विचारा ना. अगं सोनाली, तू मला भेटायला आलीस ना, मग तूच सांग ना. तो काल माझ्याशी फार चुकीचा वागला आहे. सोनाली समजून घे. पाहतेस ना त्याचा मामा कसा आहे तो. तेच तर मला म्हणायचंय. एक तर पूर्णपणे कट ऑफ तरी करा, नाहीतर मग प्रॅक्टिकली विचारून त्याला सामोरे जा. तुम्हाला माहितीये, काल तो मामा मामीची सोन्याची बांगडी रस्त्यात विकत होता आणि बस. भीक मागत होता. बस सोनाली, यापुढे काहीही सांगू नकोस. ऐकत सुद्धा नाहीये. आई, असं म्हणून कसं चालेल? डोळे झाक करायची म्हटलं तर पूर्णपणे करायची ना. आपला मामा रस्त्यात भीक मागतोय म्हणून असं पळून जायचं असतं का? म्हणजे रंगा. हो, काल मी त्या मामाला मारायला गेले होते, तेव्हा हा मला तिथे सोडून निघून गेला. एकदा वळून सुद्धा पाहिलं नाही त्यांनी माझ्याकडे. अरे चूक कोणाची? तू रागवतोयस कोणावर? सोनाली, तू शहाणी आहेस ना, मग तूच समजुतीने घे ना. जा, सारंगला जाऊन भेट. मी तुझ्यासाठी छान काहीतरी मस्तपैकी करते. बरं, मी खाईन, पण त्याच्या बदल्यात मी काय त्याला भेटायला जात नाही. अरे बघ, सारंग आलाच. हो, तुझी काही खैर नाही. काय ग, आत्ता कशी आलीस? तुला भेटायला नाही आले. मग तुला काय करायचंय? अगं पण आता आलीस तर बोल ना. हे बघ, खरं म्हणजे तू बोलायला हवंस. तू माझी इन्सल्ट केलीस. अरे मला वाटलं रात्री फोन तरी करशील. सोनाली, पण तुझ्याकडे रात्री 10 नंतर फोन केला चालत नाही ना. नियम तेवढे तुला चांगले लक्षात राहतात. तुला काय म्हणायचंय? काल रात्री मी फोन केला होता आणि नानांशी बोलले. ते म्हणत होते तू दिवसभर असा तोंड पाडून बसला होतास घरात. सोनाली प्लीज. हे बघ, मला काही तुझी समजूत काढायची नाही, पण तू जे हे वागतोयस ना ते अगदी चुकीचं आहे. अरे जी लोक आपल्याला त्रास देतात त्यांचा विचार करायचा नसतो. जी आपली प्रेमाची माणसं असतात, जिव्हाळ्याची माणसं असतात, त्यांची आपण काळजी घ्यायची असते. मी हे काय मुद्दामून करतोय का? असं मी कुठे म्हणते? कधी तू माझ्या घरी येऊन बघ, सुरुंग पेरल्यासारखं दुमसत वातावरण असतं, पण तरीही मी माझा मूड नीटच ठेवते ना. एनिवे, ते ठीक आहे. बरं, तुझा आत्ता काय प्लॅन आहे ते सांग. म्हणजे बघ, आता आम्ही 4 जण मिळून पिक्चरला जायचं ठरवतोय आणि आता तूही आणायचे आलीचेस तर. याचा अर्थ मी आज इथे आले नसते तर तुला माझी आठवणही नव्हती. हे बघ, मी तुला फोन करणारच होतो, पण आता तू अगं आणायचे आली आहेस तर तू प्लीज पटव ना आईला. प्लीज. म्हणजे काय, आपण सगळे एकत्र मिळून पिक्चरला जाऊ ना. प्लीज पटव ना आईला. प्लीज प्लीज. हे बघ संध्या, तुला वाईट वाटण्यासारखं किंवा अवघडून जाण्यासारखं काहीच घडलेलं नाहीये. आणि अगं तुझा नवरा कसा आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे. पण आज प्रकार नवा होता. अगं तुझी बांगडी दाखवत भर रस्त्यात त्याने. नाही नाना, हा प्रकार जुनाच आहे. अहो पण घराच्या इतक्या जवळ हे असं काही करतील खरंच वाटलं नव्हतं. सगळे भोग भोगायला उभी आहे मी, आणि जेव्हा सगळे भोग संपतील ना तेव्हाच मीही संपेल एकदाची. बघ संध्या, दुःख सोसणाऱ्याने असे निराशेचा सूर लावू नये. अगं हे बघ, अशामुळे दुःख तर कमी होत नाहीच, पण सोसायचं बळ निश्चित कमी होतं. मला सांग, तुझा देवावर विश्वास आहे ना? हो तर. अहो तो आहे म्हणून तर तुमच्यासारखी माणसं आणि तुमच्यासारखं घर जोडून दिलंय त्याने मला. नाही तर एकटी पिचत पडली असते मी. अरे हो, सुनबाईंनी तुला घरी येऊन जायला सांगितलंय. खरंच? आता खरंच सांगते तुम्हाला, अहो त्या घरी ना असं धावत यावंसं वाटतं, आणि निघाले की पावलं जड होता तो. वाटतं नको नको जायला आपण. का पण असं का होतं?
नाही म्हणजे आमच्या घरी तुझ्याशी वागताना तुला खटकेल असं कोणी वागतं का? नाही नाही, छे हो नाना, तसं काही नाही. मलाच मेलेलं वाटतं. त्या भरल्या घराला माझी दृष्ट नको लागायला. हे बघ, असे विचार सुद्धा मनात आणू नकोस. हे बघ, तू अगदी हक्काने येत जा आमच्या घरी. जे लागेल सवरेल ते मागत जा. अगं, आमच्या सारंगची मामी आहेस तू, आणि आमच्या 3 नाती तर मामी म्हटलं की एकदम खुश होतात बघ. नाना, एक विनंती करते, हा नात्याचा टेकू तेवढा बाजूला ठेवा. काही अर्थ नसतो हो या नात्याला, खरंच. नाही तर सारंगचा सख्खा मामा असं सारंगशी वागला असता. नाही हो. पण एक गोष्ट आहे नाना, ती सारंगची मैत्रीण आहे ना, खूप गोड मुलगी होती. तू ओळखते सोनालीला? हो, ओळख झाली आमची, आणि नातं नंतर कळालं. मध्यंतरी ना दोघं घरी आली होती. अहो, पण हे घरात होते ना, म्हणून त्यांना बाहेरनच जावं लागलं. चल, येतो मी आता. हे काय नाना, अहो थांबा ना थोडा वेळ. नाही, येईन परत असाच. असं फक्त म्हणता, येत मात्र नाही तुम्ही. ह्यावेळेला नक्की आहे. नाना बसा जरा वेळ, मी चहा ठेवते. अहो तुमच्यासोबत मीही घेईन थोडासा चहा. बसा तुम्ही. संध्या, अगं तो बिन साखरेचा चहा घ्यायचा ना, म्हणजे अगदी जीवावर येतं बघ आता. नाना, उसाचा रस पिताना पाहिलंय मी तुम्हाला. हं? अरे तुझा फोन वाजतोय. ऑर्डर असेल लाडू चकल्यांची. एक मिनिट. हॅलो, हो संध्या बोलते. काय? कधी? कुठे? बरं, येते मी. संध्या, अगं काय झालं संध्या? नेहमीच. नेहमीच म्हणजे? नाना, यांना पोलिसांनी पकडलं. कुठल्या पोलीस स्टेशनला? फुलेवाडीतल्या. आणि नेहमीचीच नाटकं हो यांची. पोलिसांना पैसे हवे असतील, आणि पैसे नाही दिले तर गुरासारखं मारतील असं वाटतं यांना, म्हणून फोन केला. किंवा पोलिसांचं नाव पुढे करून त्यालाच हवे असतील पैसे. हो, असंही असू शकतं नाना. पण तू काय करणार आता? आजपर्यंत जे करत आले तेच. पैसे नेऊन मारणार त्यांच्या तोंडावर. अहो त्यांच्यासाठी नाही हो, माझ्यासाठी. पैसे न देता मी त्या घरात नाही राहू शकणार. आभाळावरची रेषा रडू नकोस, सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल पोरी, रडू नकोस. कडेन पदरामध्ये आलं भाळ. कभी कभी अदिति जिंदगी में कभी कोई अपना लगता है, ऐसे में कोई कैसे ला 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 ला. सौभाग्यवती जयश्री मोकाशी जरा सवड असेल तर समोर बघा बरं. समोर बघा जयश्री मोकाशी. बघितलं? आता उजवीकडे बघा. अगं बाई, तुम्ही केव्हा आला? घ्या, म्हणजे आम्ही एवढे आलो तर तुमचं आमच्याकडे लक्षच नाही. काही नाही हो, जरा हिशेब करत होते. कळला मला. तुम्ही हिशोबात अगदी हरवून गेला होता. शेवटी आम्ही हाका मारून तुम्हाला शोधून काढलं. शोधून काढलं म्हणे. कसले एवढे हिशोब करत होतीस? काही नाही हो, मुलं जरा पिक्चरला गेली. आणि सोनाली आली होती, म्हणाले आम्ही सगळे पिक्चरला जातो. मी म्हटलं हो जा पिक्चरला. अहो पण काय हो ह्यांचा खर्च, हे परवडत नाही ह्यांचं पिक्चर वगैरे बघणं.
आपल्या वेळी बरं होतं रे. हा. म्हणजे 4 रुपये स्टॉल, 5 रुपये बाल्कनी, मस्त. करंटच्या तिकिटासाठी रांगेत उभं राहायला लागायचं, पण रांगेत उभं राहताना सुद्धा मजा यायची. यादों की बरात, जुगनू, सीता गीता, केवढे पिक्चर पाहिलं नाही आईच्या मागे लागून लागून पाहिले. हसायला काय झालं? अहो, मी सुद्धा आईला न सांगता प्रेमनगर पाहिला होता. काय बोलतेस तू? तू सुद्धा डेअरिंगबाज होती. हो, मी कसली डेअरिंग बाज. हे सगळे ते अरुणचे उद्योग. अहो, हा? आता पुन्हा कधी प्रेमनगर लागला ना तर आपण जाऊया. खरंच जाऊया. पण खरंच जर प्रेमनगर लागला आणि आपण प्रेमनगर बघायला निघालो तर काही ना काहीतरी विघ्न येईलच. म्हणा आता कशाला प्रेमनगर बघायला हवा? आपलं हे घर, हे प्रेमनगर किती सुंदर आहे ना. अहो, तुमचं हे प्रेमनगर वगैरे जाऊ दे. तुमच्या ह्या प्रेमनगरचा हिशेब मला करू दे पहिला. झालं, मला दाणकन जमिनीवर आदळलंस ना. आदळलं नाही काही, उभं केलं. खरंच जय, तू, आपली मुलं, नाना, हे घर. अहो अहो अहो, हे तुमचं आभाराचं भाषण आपण नंतर ऐकू. उद्या वेळ आहे. आधी मला हा हिशेब करू देत. अहो, हे बघा, या 5 जणांचा खर्च 800 रुपये झालाय. तू कधी त्यांच्याबरोबर सिनेमाला गेलीस? मी कसली जाते? मी गेले असते ना तर 1000-1200 रुपयाच्या वरती गेला असता खर्च. आणि मग आपली ती महाबळेश्वरची ट्रिप रखडली असती ना. महाबळेश्वरची ट्रिप काही रद्द झाली नसती. आपण जायचंच महाबळेश्वरला. अगं, नुकतेच माझ्या एका ऑर्डरचे पैसे मिळाले मला. अगं बाई, बरी आठवण झाली. ते पैसे सुद्धा लागणार आहेत. आपल्या रेखाची पुस्तकं घ्यायची आहेत, प्रज्ञाला गाण्याची ट्युशन सुरू करायची आहे, आणि ते आपलं शेंडेफळ तिला टूरला जायचंय. म्हणजे जवळजवळ 11,000 तरी लागतील. हो, तुझ्या हे सगळे बरे खर्च पाठ होतात. अगदी एकपाठी आहेस तू. सॉरी. म्हणजे हा सगळा जमा खर्चाचा पाढा रोज तुमच्यासमोर गायला मला आवडत नाही. पण काय करू, हा जमा खर्च करायला बसले ना की खर्चाचे डोंगरच समोर उभे राहतात. खर्चाची तू काळजी करू नकोस ग. हो, मात्र एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. कुठली? नाही, म्हणजे तसं मी मुलांचा आता फाजील खर्च सगळा बंद करणार आहे. त्या संबंधी नाही बोलत आहे मी. मग आपल्या मुलांना हे कधी जाणवू द्यायचं नाही की आपली आर्थिक तंगी चालू आहे, जरा पैशाची चणचण आहे. हा, म्हणजे अगं म्हणजे त्यांना आपले वडील हिरो वाटले पाहिजेत की नाही. हिरो? हो, हिरो. हिरो म्हणजे एक इमेज ग. म्हणजे हिरो असताना की कसं त्याच्याबद्दल विश्वास वाटतो, हिरोबद्दल एक खात्री वाटते, कुठच्याही संकटावर हिरो मात करेल असं वाटतं. मुख्य म्हणजे हिरोबद्दल प्रेम वाटतं. माझ्या मुलांना माझ्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे, मी त्यांना हिरो वाटलं पाहिजे. जयश्री, तू काळजी करू नकोस ग. हे सगळे तुला रांगेतले खर्च दिसतायत ना, ते मी असे चुटकीसरशी मिटवून टाकीन बघतो. येस, आय प्रॉमिस. जगण्यामधली नाते अवखळ पदरामध्ये आलं भाळ. हेमा, हेमलते, हेमलते, अगं तू का रडते? पाणी पिते? पाणी पिते? ही बघ, आली. काय झालं? आणि बाबा कुठे आहे? आता मी आहे ना समोर. बाबा कुठे? मी आपलं सहज विचारलं. बरं, कुठे आहेत बाबा? तुला काय वाटलं? तुझ्या बापाला मी काय घरातनं पिटाळून वगैरे लावलं की काय? तुझ्याकडे बघून मला असंच काहीतरी वाटतंय.
काय म्हणालीस? ती जाऊ दे आता. मला सांग भाऊजी कुठं आहेत? हे बघा भांडण झाले ते मला कळलंय, पण नक्की कशावरून झालं यावेळी? तो तुझा तो मित्र आला होता ना, कोण तो असा किडकिडीत. कोण? लाला का? लाला. हा मग? तो विचारत होता सोनाली कुठे आहे. बरं मग? बरं मग काय, तुझे बाबा गेले पुढे पुढे सांगायला. कमॉन, तुम्ही यावरून भांडलात दोघं? हे बघ, मला काही भांडायची हौस नाहीये तुझ्या वडिलांसारखी. विचारीला. हिला काय विचारायचंय? हिला कुठे ऐकू येते? माझी ऐकू लेवल चांगली, मला ऐकू येतं. ओ विसरले. बरं हे सगळं जाऊ देत. त्यांनी काही निरोप दिला का? सारंगला सांगायला काहीतरी निरोप होता, म्हणजे असं मला वाटतं. हं? पण तू सारंगकडे गेली होतीस ना, मग तुला यायला उशीर का झाला सांग आधी मला. नसत्या चर्चा काय करतेस हेमलते? अगं तिला खडसावून विचार ना, तुला सारंगकडून यायला एवढा उशीर का झाला? ऐकताय ना, बोला आता का उशीर झाला. अरे असं काय करताय तुम्ही? मी निरोप दिला होता की मी उशिरा येणार आहे. फोन केला होता ना मी. कोणाला सांगितलं होतंस तू? हिला ऐकू येतं? मला नव्हतं बाई काही सांगितलं की नव. अगं बाबांनी फोन उचलला होता आणि ते असंही म्हणाले होते की तुम्ही दोघेही झोपलायत. त्यावर हे म्हणाले की तुझ्या आईला उठवण्याची माझ्यात हिंमत नाहीये बाबा. असं म्हणाले ते? मग काय चुकलं त्यांचं त्यात? मागच्या वेळी आठवतंय ना, ताईचा फोन आला होता तेव्हा काय केलं होतंस तू? अगं बाबा पडले होते गॅलरीत तुडकल्यामुळे. ही हसण्याची गोष्ट नाहीये. ते मरू दे. भाऊजी कुठे आहेत? आ? बिचारे भाऊजी